नमस्कार, प्रेक्षास फूड कॉर्नरमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर या ठिकाणी बघा, आज आपण मस्त अशी इडली रवा वापरून इडली कशी बनवायची याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे। मस्त अशी सॉफ्ट इडली बनवून तयार होते। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर या ठिकाणी बघा, मी घेतलेला आहे इडली रवा। तर हा डीमार्टमधून घेऊन आलेली आहे। इडली रवा जर तुम्ही वापरलात तर तुम्हाला जास्त वेळ हा भिजत ठेवण्याची गरज नसते। जेव्हा आपण तांदळापासून इडली तयार करतो तेव्हा तांदूळ आहे ते आपल्याला 5-6 तास तरी भिजत ठेवावे लागतात। तर अशा प्रकारे ही झटपट अशी प्रोसेस आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर बघा, इथे मी घेतलेला आहे हा इडली रवा। एकदम मस्त बारीक असा हा इडली रवा भेटतो। तर अशा प्रकारे 2 कप मी इथे इडली रवा घेतलेला आहे, वापरलेला आहे। आणि 2 कपमध्ये जवळजवळ 20-22 तरी इडल्या तयार होतात। तर अशा प्रकारे 2 कप इडली रवा घेतल्याच्या नंतर हा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे सुरुवातीला। तर हा रवा मी धुवून घेतलेला आहे। आता यामध्ये पाणी घालून घेऊया। पाणी घालताना बघा, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे। जवळजवळ अर्धा इंच पाणी वरती येईल इतपतच आपल्याला यामध्ये पाणी घालून हा रवा भिजत ठेवायचा आहे। तर अशा प्रकारे रवा मी भिजत ठेवलेला आहे। त्याचप्रमाणे इडली म्हटलं की उडदाची डाळ आलीच। तर या ठिकाणी बघा, 1 कप मी उडदाची डाळ घेतली आहे। त्यामध्ये थोडेसे मेथीचे दाणे घेतलेत, म्हणजे जे इडलीचं पीठ आहे छान असं फर्मेंट होईल। तर या ठिकाणी डाळ आहे ही सुद्धा मी धुवून घेतलेली आहे। आता डाळ आहे ही सुद्धा आपल्याला भिजत ठेवायची आहे। जवळजवळ 2 किंवा 3 तासासाठी आपल्याला हे साहित्य भिजवून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा, 3 तास झालेले आहेत आणि मी ही डाळ आणि हे जो इडली तांदूळ आहे हा मी भिजवून घेतलेला आहे। आणि छान अशी डाळ भिजली गेली आहे। डाळ भिजायला जास्त वेळ लागत नाही, 2 तासाभरासाठी डाळ छान अशी भिजली जाते। आता हा जो तांदूळ आहे किंवा हा इडली रवा आहे, बघू शकता मस्त असा भिजला गेला आहे, पूर्ण पाणी आहे आणि ॲब्झॉर्ब केलेला आहे। आता या दोन्ही साहित्यांमध्ये फक्त आपल्याला ही जी डाळ आहे ही फक्त मिक्सरला वाटून घ्यायची आहे, बारीक करून घ्यायची आहे। तर या डाळीची मी मस्त अशी पेस्ट करून घेतलेली आहे, पूर्ण बारीक वाटून घेतलेली आहे। आता हे सर्व साहित्य एका बाउलमध्ये किंवा एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। आता हा जो इडली रवा आहे हा आपल्याला मिक्सरला बारीक वाटायचा नाही आहे, हा आपल्याला असंच यामध्ये घालायचा आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि बघू शकता हे बॅटर पूर्णपणे घट्ट झालेलं आहे। तर आपल्याला याला फर्मेंट करायला ठेवायचं आहे, त्यामुळे ते अजून घट्ट होईल। यासाठी मी थोडंसं यामध्ये पाणी ॲड करते, म्हणजे हा जो इडली रवा आहे अजून फुलला जाईल जेव्हा आपण याला फर्मेंट करायला ठेवणार तेव्हा। तर इथे बघू शकता एकदम मस्त असं याला मिक्स करून घेतलेलं आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, थोडीफार मी पातळच केलेली आहे, जास्त सुद्धा पाणी घालायचं नाही आहे, नाहीतर याच्या इडल्या व्यवस्थित होणार नाहीत। आता यामध्ये मी चवीपुरता मीठ घालून घेते आहे। आता यामध्ये बघू शकता मी यामध्ये फक्त इडली रवा वापरलेला आहे, डाळ वापरलेली आहे उडदाची, थोडेसे मेथीचे दाणे वापरलेत। तर या प्रकारे बघा, ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि इथे बॅटर तयार झालेलं आहे। जसं आपण डोस्याचं बॅटर तयार करतो ना, त्याच प्रकारे थोडंसं पातळ करायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही। आता याला आपल्याला 7-8 तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे फर्मेंट व्हायला। तर मी इथे रात्रभर हे पीठ ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी बघू शकता तर हे जे पीठ आहे मस्त असं फर्मेंट झालेलं आहे। जेव्हा मी याला फर्मेंट करायला ठेवलं होतं तेव्हा तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघितली होती, कितपत पातळ होतं। आणि आता हा रवा बघा थोडा फुललेला आहे आणि मस्त असं घट्टसर पीठ इथे बनून तयार झालेलं आहे। इडलीसाठी एकदम परफेक्ट असं पीठ तयार झालेलं आहे। तर आता आपण इडली करायला सुरुवात करूया। सुरुवातीला इडली पात्र घ्यायचं, त्याला व्यवस्थित असं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे सगळीकडे। आणि यामध्ये हे बॅटर आपल्याला घालून इडल्या करून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी मी सर्व बॅटर घालून घेते। तर या 2 कपांमध्ये बघू शकता इडली पात्रामध्ये इथे मी 4च भांडी वापरलेली आहेत। तर इथे जवळजवळ 2 भांडी माझी इथे झालेली आहेत इडलीची। तर अशा प्रकारे 20-22 इडल्या इथे बनवून तयार होतात 2 कपांमध्ये, म्हणजे अर्धा किलोचा मी रवा वापरला होता आणि त्यामध्ये अजून 1 कप बाकी आहे। तर अशा प्रकारे इडल्या इथे तयार होतात। तर इथे बघू शकता स्टीम करून घेतलेला आहे जवळजवळ। तर 15-16 मिनिटांमध्ये मस्त अशा इडल्या स्टीम होतात आणि एकदम परफेक्ट अशा निघतात या इडल्या, अजिबात भांड्याला चिकटत नाहीत। तर अशा प्रकारे दाणेदार आणि मऊदार इडल्या करण्यासाठी हा तुम्ही इडली
तांदळाचा वापर करू शकता. जर तुम्हाला तांदूळ भिजवण्यासाठी जास्त वेळ तुमच्याकडे नसेल तर इडली रवा वापरून तुम्ही अशा प्रकारे इडल्या तयार करू शकता. मस्त अशा सॉफ्ट इडल्या बनून तयार झालेल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्रेक्षास फूड कॉर्नर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर अशाच नवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटू.